5 वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही। आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही, अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही, पुढेही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही। काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही। भारतातील लोकसभेचं मतदान संपलं आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 4 जूनची। परंतु त्या अगोदरच अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ उडाली। अजित पवार यांची मुंबईमध्ये एक बैठक पार पडली, त्यामध्ये ते भाषण करत असताना म्हणाले 4 जूनला कोणाचं सरकार येईल हे साक्षात ब्रह्मदेव खाली आले तरी कोणाला सांगता येणार नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आता मोदीची हवा संपली आहे। त्यामुळे सर्वच जण 4 जूनची वाट पाहत आहे। पुढे अजित पवार म्हणाले आपण राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडलेली नाही आणि भविष्यामध्ये गरज पडली तर आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करू इच्छितो। अजित पवार पुढे म्हणाले आम्हाला मतदानाच्या अगोदर वाटले होते भाजपला भरपूर प्रमाणात विजय मिळेल, परंतु महाराष्ट्रातील आणि देशातील वातावरण पाहता या लोकसभेमध्ये कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे कोणाला सांगता येणार नाही, कारण की लोक आता मोदीवरती अत्यंत संतापलेले आहेत। लोकांना आता समजून चुकलं आहे की कोणत्या पक्षाला मतदान केला तर फायदा होईल। त्यामुळे अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि भारतातील सर्वच पक्ष 4 जूनची वाट पाहत आहे। पुढे अजित पवार काय म्हणाले ऐका आता। वेगवेगळ्या बराचसा अनुभव निवडणुकीच्या निमित्तानं आला। मला बऱ्याचदा वाटायचं की देश पातळीवरची निवडणूक आहे का कुठली निवडणूक आहे, कुठलाही मुद्दा चालायचा रोज सकाळी 9:30-10ला तर भोंगा वाजतोच, तो तर काही हटतच नाही। मग ते काहीतरी भोंगा वाजला की त्याला कोणीतरी उत्तर द्यायचं आणि मीडिया पण त्याच बातम्या चालवतो। अशा पद्धतीनं म्हणजे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक, 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये स्थिर राहू शकतो ही निवडणूक। आणि असं असताना मात्र कुठंतरी जातीपातीचा विचार केला जात होता। आता वास्तविक मायनॉरिटीच्या बद्दल एवढे चांगले निर्णय, मी पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहे, मी पण काँग्रेसच्या बरोबर म्हणजे भुजबळ साहेब असतील आम्ही सगळ्यांनीच अनेकांनी काँग्रेसच्या बरोबर पण सरकार आम्ही चालवले, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण सरकार चालवलं, त्याच्यामध्ये आत्ता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजींच्या बरोबर पण सरकार त्या ठिकाणी चालवतोय। आणि या सगळ्या काळामध्ये जे आत्ता निर्णय झाले त्यात सगळ्यात चांगले निर्णय ह्यावेळेस झालेले तर मायनॉरिटीला चांगल्या प्रकारचा निधी आपण आमदारांच्या मार्फत दिलेला होता। मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल त्या ठिकाणी केलेलं होतं। त्याच्या संदर्भामध्ये आपण दफनभूमी, स्मशानभूमी, वक्फ बोर्ड ह्याच्या सगळ्याचे जे काही प्रश्न अडीअडचणी असतात, उर्दू शाळा ह्या सगळ्याच्या बद्दल त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं होतं, जे कधीच पाठीमागे इतक्या मोठ्या प्रमाणावर घातलं गेलेलं नव्हतं आणि वातावरण त्या ठिकाणी चांगलं होतं। मगाशी जे काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं थोडंसं उजरता उल्लेख भुजबळ साहेबांनी केला। मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशातनं आलेल्या मान्यवरांना पण आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगू इच्छितो, काही झालं तरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही, पुढेही कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार नाही। आपण एकत्र काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे मंत्रालयाच्या पलीकडं, तिथून आपण देश बचाव संविधान बचाव असा एक मोर्चा काढला होता आणि मी त्यावेळेस फारुख अब्दुल्ला वगैरे सगळ्यांना आपण बोलवलं होतं आणि सगळ्यांनी चालत जाऊन शिवाजी महाराजांच्या गेटवे ऑफ इंडियाच्या पुतळ्यापाशी आपण गेलो आणि तिथं त्याचा समारोप तिथं केला। मी नंतर काहींना विचारलं देश बचाव संविधान बचाव हे कसं काय आलं, म्हणले नाही त्याच्यामध्ये कधी कधी नरेटिव्ह सेट करावा लागतो, कुणी काही म्हणलेलं नव्हतं संविधान बदलायचं काही, आणि तसंच हे आत्ता झालं। आम्ही सगळेजण बेंबीच्या देठापासून सांगत होतो अरे संविधान बदललं जाणार नाही, संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी केलं, काँग्रेसवाल्यांनी त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव केला वगैरे वगैरे वगैरे, परंतु लोक त्या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते आणि सांगण्याचा रामदास आठवले पण प्रयत्न करत होते, आम्ही पण सगळे प्रयत्न करत होतो, ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, त्यांनी सांगितलेलं पण खरं आहे।
आम्ही पण कांद्याच्या बद्दल विशेषतः माझ्या नाशिक नंतर पुणे नंतर अहमदनगर अशा काही जिल्ह्याशी संबंधित हा कांद्याचा विषय, तेव्हा पण मी मोदी साहेबांना सांगितलं की हे एक्सपोर्ट चालू करा. निवडणुका जाहीर झाल्या एक्सपोर्ट चालूच झाला असता तरी देखील यांनी तर मी त्या दिवशी नाशिकच्या सभेमध्ये मी सुनील तटकरे यांना प्रफुल्लभाईंना सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथं पक्षाच्या वतीने बोलायला संधी द्या. त्यांनी पत्र पण त्यांना दिलं. पण त्या एकेका गोष्टीचा उल्लेख काय होतं, 5 वर्ष किती काही काम केलं तर कधी फार लक्षात ठेवता असं नाही. आपल्या इथली शॉर्ट मेमरी जगात कुठं बघायला मिळणार नाही. अशी शॉर्ट मेमरी आपली भारतीयांची आहे, ही फॅक्ट आहे. त्याच्यावर त्या 3-4 महिन्यात काय चालते, 5-6 महिन्यात त्याच्यावरच इलेक्शनचा सगळा बाकीचं हे चालतं, म्हणजे काय होणार काय नाही होणार असं. आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी केली पाहिजे, घेतली पाहिजे. कधी कधी आम्हाला सांगितलं जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महाविकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो काय, त्यावेळेस शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं, आनंद वाटतो. म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि यावेळेस तर अल्पसंख्याक तर शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार आणि काय नाही. त्या माझ्या बीड, जालना आणि परभणी ह्या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं. मराठे तर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं. म्हणजे अरे कुठं देश चाललाय, काय चाललंय, जग कुठं चाललंय, आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय.